नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 12 नोव्हेंबर, वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत दिवाळी. या दिवशी अमावस्यासुद्धा आहे. या अमावस्येला दिवाळीची अमावस्या किंवा सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या अनेक नावांनी ही अमावस्या ओळखली जाते. दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. हा सण आपल्या हिंदू धर्मात अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यासोबतच गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचं सुद्धा या दिवशी पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे अनेक उपाय आणि सेवासुद्धा आपल्या घरामध्ये केल्या जातात. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे, आंब्याच्या 11 पानांचा उपाय. हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर केला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आंब्याच्या पानांना बघा पूजेमध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते. बघा बऱ्याच ठिकाणी पूजा असेल तर पूजेमध्ये आपण विड्याची पानं नसेल तर आपण तिथे आंब्याची पानं वापरत असतो. इतकं महत्त्व, धार्मिक महत्त्व जे आहे ते आंब्यांच्या पानांना दिलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे देवता आहेत, देवी आहेत. यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, फुलं, पानं जे आहेत ते वापरले जातात. तसेच आंब्याची पानंसुद्धा आहेत जी शुभ मानली जातात आणि आंब्याची पानं जिथे लग्न सोहळा असतो, गृहप्रवेश असतो किंवा इतर कोणते शुभ कार्य असतात अशा पूजेमध्ये केला जातो. आंब्यांच्या पानांशिवाय ही जी पूजा असते ती अपूर्णच मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की आंबा हे हनुमानांचे आवडते फळ आहे. कोणतेही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पानं वापरली की तिथं हनुमानांची कृपा राहते असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी आपण आंब्यांच्या पानांचा उपाय करतो त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही. वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा आणू शकत नाही असंही म्हटलं जातं. त्यामुळे शुभ कार्य हे सफल होतं आणि आपण केलेलं शुभ कार्य, सेवा आणि उपाय हे आपल्याला जास्तीत जास्त फळ देऊन जात असतात. पानांचा उपाय जर आपण केला तर आपला तणावसुद्धा दूर होतात. त्यामध्ये तणाव दूर करणारे घटक असतात. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये सुद्धा शुद्धता येते आणि आजूबाजूचे वातावरणसुद्धा सकारात्मक बनते. यामुळेच प्रत्येक शुभकार्यात आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो. तर आपल्याला सुद्धा उद्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय हा प्रत्येक घरामध्ये करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत किंवा तुम्ही 7 पानं घेतली तरीही चालेल. ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहेत. आंब्याची पानं तर ही पवित्रच असतात, परंतु बघा त्यावरती धूळ मिट्टी असते म्हणून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत. ही पानं स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे. धागा घेतल्यानंतर या आंब्याच्या 11 पानांचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे. आता हे तोरण बनवल्यानंतर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक पानावरती शुभचिन्ह जी असतात ती तुम्हाला काढायची आहेत. जेवढी पण शुभचिन्ह तुम्हाला माहीत आहे तेवढी शुभचिन्ह तुम्हाला त्या पानावरती काढायची आहेत. आता काही शुभचिन्ह जे आहे ते तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवलेले आहेत, जसे की स्वस्तिक आहे, ओम आहे, श्री आहे किंवा इतर जे पण शुभचिन्ह असतील तुम्हाला माहीत आहे ते शुभचिन्ह तुम्हाला हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे पाणी टाकून. यानंतर एक काडी घ्यायची आहे आणि काडीने तुम्हाला त्या पानांवरती असे शुभचिन्ह हे तुम्हाला काढायचे आहे. आता हे शुभचिन्ह कसे काढायचे आहे, आपण आंब्याचं तोरण जेव्हा बनवणार आहे
त्यावेळेला जो गुळगुळीत भाग जो असतो तो आपल्याला खालच्या बाजूने करायचा आहे आणि जो खरबुडा जो भाग असतो तो आपल्याला वरच्या बाजूला करायचा आहे. म्हणजे गुळगुळीत भाग जेव्हा आपण आपल्या घराला तोरण लावू त्यावेळेला गुळगुळीत भाग हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला टच होईल आणि जो वरचा बाजू जी आहे ती आपल्याला वरच्या बाजूने होईल. तर वरच्या बाजूने तुम्हाला हे शुभ चिन्ह जे आहे ते तुम्हाला काढायचे आहेत आणि हे एकच तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आता हे तोरण तुम्ही सकाळपासून ते रात्री संध्याकाळपर्यंत कधीही लावू शकता दिवसभरामध्ये, काहीच हरकत नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हे तोरण लावायचं आहे. आता दिवाळी आहे, दिवाळी सणामध्ये आपण अनेक प्रकारचे आर्टिफिशियल तोरण लावत असतो आपल्या मुख्य दरवाजावरती. पण पहा, ते तोरण आपल्या घरावरती लावल्यावरती फक्त एक सुशोभित दिसत असतं, पण हे तोरण लावल्यामुळे आपल्याला कुठलाच फायदा भेटत नाही, कुठलाही नाही. आणि जेव्हा आपण हे आंब्याचं तोरण लावतो ना त्यावेळेला आपल्याला अनेक फायदे होत असतात. आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, घरातले दोष हे दूर होत असतात, घरातल्या व्यक्तींना लागणारे दोष हे दूर होत असतात. त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी वास करते, घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाते. त्याचप्रमाणे बघा, अमावस्या आहे, अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा जास्त असतो, तर या वाईट शक्तींचा प्रभावसुद्धा आपल्या घरावरती पडत नाही. त्याचप्रमाणे दिवाळी आहे, दिवाळी सणामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही, कोणतेही अडथळे येणार नाही, म्हणून हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला तोरण लावायचं आहे. जरीही तुम्ही आर्टिफिशियल तोरण लावलेलं असेल, प्लास्टिकचं म्हणा किंवा इतर कुठलं, ते तोरण राहू द्या, त्या तोरणावरती हे तोरण तुम्हाला लावायचं आहे, परंतु तुम्हाला आवर्जून लावायचं आहे. जर तुम्हाला आंब्याची पानं भेटली नाही तर अशोकाची जी पानं असतात त्या अशोकाच्या पानांचं सुद्धा तुम्ही तोरण लावू शकतात. तेही भेटले नाही, पिंपळाच्या किंवा वडाच्या पानं असतील त्याचंसुद्धा तुम्ही तोरण असं लावू शकतात. अगदी सांगितल्याप्रमाणे त्या पानांवरती सुद्धा तुम्हाला शुभचिन्ह काढायचे आहेत आणि तोरण हे तुम्हाला बनवून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. यामुळे मुलांना लागणारे दोष दूर होतात, पतीला लागणारे दोष दूर होतात, घराला लागलेले दोष दूर होत असतात. इतका प्रभावी उपाय आहे हा, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा. हे तोरण तुम्हाला कधी काढायचं आहे? उद्या दिवाळी झाल्यानंतर परवा दिवशी हे तोरण तुम्हाला सकाळी लगेच काढून घ्यायचं आहे, कारण हे तोरण जर सुकल्यानंतर त्यामध्ये नकारात्मकता येते आणि ही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करू शकते. म्हणून आपलं ते तोरण दुसऱ्या दिवशी लगेच काढून घ्यायचं असतं. सुकलेले तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा फोटोवरती ठेवायचे नसतात. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.